बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा। तनिषा भिसे प्रकरणात उपचारासाठी 10 लाखांची डिपॉझिट रकमेची मागणी केल्याचा आरोप। गर्भवती मृत्यू प्रकरणात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय जबाबदार। वेळेत उपचार मिळाले असते तर रुग्णांचे प्राण वाचले असते। राधाकृष्ण पवार समितीच्या अहवालावरून चाकणकरांची माहिती। गर्भवती महिलेला रक्तस्राव होत असूनही उपचाराविना तब्बल 5.5 तास तात्काळ ठेवलं तर रुग्णासमोरच 10 लाखांची मागणी केल्यानं रुग्णांचं खच्चीकरण झालं। रुपाली चाकणकरांनी केलं स्पष्ट। उपचाराविनाच घरी पाठवल्याने 14 वर्षीय मुलाचा मृत्यू। रायगडमधील मानगाव उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार। रुग्णालयातील डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप। सोलापूरमध्ये अद्यापही दूषित पाण्याचा पुरवठा सुरूच। दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका। वारंवार तक्रार करूनही पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष। इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांनी प्रशांत कोरटकरला पाठवली अब्रू नुकसानीची नोटीस। बदनामी प्रकरणी कोल्हापूर पोलीस स्टेशनच्या पत्त्यावर नोटीस पाठवली। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेंचे एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांवर गुन्हा दाखल करा। मुंबई हायकोर्टाचे आदेश। कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाकडून दिलासा कायम। कामराच्या याचिकेवर सुनावणी 17 एप्रिलपर्यंत तहकूब। काळाराम मंदिराच्या अध्यक्षांना उच्च न्यायालयाने हटवलं। दैनंदिन पूजा प्रसादाचा खर्च देण्यास दिला होता नकार। पूजेचे पैसे व्याजासह कोर्टात जमा करण्याचे कोर्टाचे आदेश। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पार। अकोला 40 तर ब्रह्मपुरीत तापमान 41.3 अंश सेल्सिअसवर। नंदुरबार, जळगाव, पुणे, धुळे आणि नाशिकसह मुंबईतही उष्णतेची तीव्रता वाढली। उन्हाचा कडाका वाढल्याचा प्राण्यांनाही फटका। छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयात प्राण्यांसाठी खास कूलरची सोय।